श्रोते हो नमस्कार. आज आपण श्रवण करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचे महात्म्य. आणि हे महात्म्य श्रवण केल्याने किंवा पठन केल्याने मानवी जीव किंवा इतर जीव जेवढे सृष्टीमध्ये आहेत तेवढे सगळे काय होतात तर मोक्षाला जातात, त्यांना सद्गती प्राप्त होते. तर ऐकूयात. श्री महादेवजी म्हणतात, हे पार्वती, दक्षिण देशामध्ये कोल्हापूर या नावाचे एक नगर आहे की जे सर्व प्रकारच्या सुखांचा आधार असलेले सिद्ध महात्म्यांचे निवासस्थान आणि सिद्धी प्राप्त करून देणारे क्षेत्र आहे. ते पराशक्ती भगवती लक्ष्मीचे मुख्य ठिकाण आहे. संपूर्ण देव त्या तीर्थाचे सेवन करतात. ते पुराण प्रसिद्ध तीर्थ भोग तसेच मोक्ष देणारे आहे. तेथे करोडो तीर्थे आणि शिवलिंगे आहेत. रुद्रगयाही तेथेच आहे. ती विशाल नगरी लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. एके दिवशी कोणी एक तरुण पुरुष त्या नगरीमध्ये आला. त्याच्या शरीराचा वर्ण गोरा, सुंदर नेत्र, मान शंखासारखी, मोठे खांदे, रुंद व भरधार छाती, तसेच त्याचे बाहू विशाल होते. नगरामध्ये प्रवेश करून चोहीकडील महालांची शोभा न्याहाळीत तो देवेश्वरी महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता आतुर होऊन मणिकंठ या नावाच्या तीर्थामध्ये गेला आणि तेथे स्नान करून त्याने पितरांचे तर्पण म्हणजे पिंडदानादी कार्य केले. नंतर महामाया महालक्ष्मीला प्रणिपात करून म्हणजे नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती करण्यास सुरुवात केली. राजकुमार म्हणाला, जिच्या हृदयामध्ये अपार दया भरलेली आहे, जी संपूर्ण कामना पूर्ण करते, जी चुटकीसरशी सर्व जगातील सृष्टीचे पालन आणि संहार करते, त्या जगन्माता महालक्ष्मीचा विजय असो. ज्या शक्तीच्या योगाने जिच्या आदेशानुसार परमश्रेष्ठी महाब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात, भगवान विष्णू जगाचे पालन करतात आणि भगवान शंकर सर्व विश्वाचा संहार करतात, त्या सृष्टीपालन आणि संहार शक्तीने युक्त असलेल्या भगवती पराशक्तीचे मी भजन करतो. कमले, योगीजन तुमच्या चरणकमलांचे चिंतन करतात. कमलनिवासिनी, तुम्ही आपल्या स्वाभाविक सत्तेनेच आमच्या सर्व इंद्रिय गोचर विषयांना जाणता. तुम्ही कल्पनासमूह आणि त्यांचा संकल्प करणाऱ्या मनाला उत्पन्न करता. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ही सर्व तुमचीच रूपे आहेत. तुम्ही परम ज्ञानरूपिणी आहात. तुमचे स्वरूप निष्कलंक, निर्मळ, नित्य, निराकार, निरंजन, अंतरहित, भीतिरहित आणि निरामय आहे. देवी, तुमची महिमा वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? षटचक्राचे भेदन करून अंतःकरणात 12 ठिकाणी करणाऱ्या अनाहत ध्वनी, बिंदू, नाद आणि कला ही जिची स्वरूपे आहेत, त्या माता महालक्ष्मीला मी प्रणिपात करतो, नमस्कार करतो. हे माता, तुम्ही आपल्या मुखचंद्रापासून प्रकट होणाऱ्या अमृताचा वर्षाव करता. तुम्ही परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या नावांच्या वाणी आहात. मी तुम्हाला नमस्कार करीत आहे. तुम्ही संपूर्ण जगताच्या रक्षणासाठी अनंत रूपे धारण करता. अंबिके, तुम्हीच ब्राह्मी, वैष्णवी तसेच माहेश्वरी शक्ती आहात. 12 महालक्ष्मी, नारसिंही, इंद्री, कौमारी, चंडिका, जगाला पवित्र करणारी लक्ष्मी, जगन्माता, सावित्री, चंद्रकला आणि रोहिणीही तुम्हीच आहात. परमेश्वरी, तुम्ही भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी कल्पतरूप्रमाणे आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. राजकुमाराने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवती महालक्ष्मीने आपले साक्षात रूप धारण केले आणि म्हणाली, हे राजकुमार, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही कोणताही वर मागा. राजपुत्र म्हणाला, माता, माझे पिताजी राजा बृहद्रथ अश्वमेध नावाच्या महान यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. ते दैवयोगाने आजारी पडून स्वर्गवासी झाले. यामध्येच तंबूमध्ये बांधलेल्या माझ्या यज्ञाच्या घोड्याला की जो पृथ्वीची परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा करून वापस आला होता, कोणीतरी रात्रीच्या वेळी त्याचे बंधन कापून त्याला दुसरीकडे नेले. त्याचा शोध लावण्यासाठी मी काही लोकांना पाठविले होते, परंतु त्याचा मुळीच पत्ता न लागल्याने जेव्हा ते लोक रिकाम्या हाताने वापस आले, तेव्हा मी सर्व ऋत्विक ज्यांची आज्ञा घेऊन तुम्हाला शरण आलो आहे, म्हणजे ऋषींची आज्ञा घेऊन तुम्हाला शरण आलो आहे. देवी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल तर माझ्या यज्ञाचा घोडा मला मिळू शकेल की ज्यामुळे यज्ञ पूर्णत्वास जाईल आणि तेव्हाच मी आपल्या पित्याच्या ऋणातून उतराई होईन. शरणागतावर दया करणाऱ्या जगज्जननी लक्ष्मी, ज्यामुळे माझा यज्ञ पूर्ण होईल असा उपाय करा. भगवती लक्ष्मी म्हणाली, माझ्या मंदिराच्या दरवाजाजवळ एक ब्राह्मण राहतात. सिद्ध समाधी या नावाने प्रसिद्ध आहेत. माझ्या आज्ञेने ते तुमचे सर्व काम पूर्ण करून देतील. महालक्ष्मीने अशा प्रकारे म्हटल्यानंतर राजकुमार ज्या ठिकाणी सिद्ध समाधी राहत होते त्या ठिकाणी आले. त्यांच्या चरणी नमस्कार करून चुपचाप हात जोडून उभे राहिले. तेव्हा ब्राह्मणाने म्हटले, तुम्हाला माताजीने येथे पाठविले आहे. ठीक आहे. हे पहा, मी आता तुम्ही इच्छिलेले म्हणजेच जे काही तुमच्या मनात आहे ते काम पूर्ण करून देतो.
असे म्हणून त्या मंत्रवेत्या ब्राह्मणाने सर्व देवतांना त्या ठिकाणी आणले. राजकुमाराने पाहिले की त्यावेळी सर्व देवता हात जोडून थरथर कापत त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यावेळी त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने संपूर्ण देवतांना म्हटले, देवगण, या राजकुमाराचा घोडा जो अज्ञासाठी निवडला होता, रात्रीमध्ये देवराज इंद्राने चोरून दुसरीकडे नेऊन ठेवला आहे. त्याला ताबडतोब घेऊन या. तेव्हा देवतांनी मुनींच्या सांगण्यावरून यज्ञाचा घोडा आणून दिला. यानंतर त्यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. देवतांचे आकर्षण पाहून आणि हरपलेला घोडा मिळाल्यानंतर त्या राजकुमाराने मुनीच्या चरणी नमस्कार करून म्हटले, महर्षी, आपले हे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. आपणच असे हे काम करू शकता. दुसरा कोणीही अशी कामे करू शकत नाही. ब्राह्मण, माझी विनंती आहे, माझी प्रार्थना आहे. माझे पिता राजा बृहद्रथ अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान आरंभ करून दैवयोगाने मृत्यू पावले आहेत. आतापर्यंत त्यांचे शरीर तापविलेल्या तेलामध्ये सुकवून मी ठेवले आहे. हे साधुश्रेष्ठा, आपण त्यांना पुन्हा जिवंत करावे. हे ऐकून महामुनी ब्राह्मणाने किंचित हसून म्हटले, चला, ज्या मंडपात पिताजी ठेवलेले आहेत तेथे जाऊया. तेव्हा सिद्ध समाधीने राजकुमारासोबत तेथे जाऊन पाणी अभिमंत्रित केले आणि ते पाणी त्या प्रेताच्या मस्तकावर टाकले. पाणी टाकल्याबरोबर राजे जिवंत होऊन उठून बसला. नंतर त्यांनी ब्राह्मणाला विचारले, हे धर्मस्वरूपा, आपण कोण आहात? तेव्हा राजकुमाराने पूर्वीपासून सर्व वृत्तांत कथन केला. राजाने आपणाला पुन्हा जीवनदान देणाऱ्या त्या ब्राह्मणाला नमस्कार करून म्हणाले, ब्राह्मण, कोणत्या पुण्यामुळे आपणाला ही अलौकिक शक्ती प्राप्त झाली आहे? त्यांच्या या विचारण्यावर ब्राह्मणाने मधुरवाणीने म्हटले, हे राजन, मी दररोज आळसाचा त्याग करून गीतेच्या 12व्या अध्यायाचा जप करीत असतो. त्यामुळे माझ्या ठिकाणी ही शक्ती प्राप्त झाली आहे की ज्यामुळे तुम्हाला जीवन पुन्हा मिळाले आहे. हे ऐकून ब्राह्मणसहित राजाने त्या महर्षीपासून गीतेच्या 12व्या अध्यायाचे अध्ययन केले. त्याच्या महात्म्यामुळे त्या सर्वांना सद्गती प्राप्त झाली. दुसरेही अनेक जीव त्याच्या पठणाने परममोक्षाला प्राप्त होऊन गेले आहेत. तर श्रोते हो, हे कसं वाटलं तुम्हाला 12व्या अध्यायाचं महत्त्व गीतेच्या? जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला इतिहास खूप मोठा आहे आणि खूप छान छान गोष्टी, चांगल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सद्गतीला नेतील. तर त्या नक्कीच तुम्ही श्रवण करा, ऐका, वाचा, इतरांनाही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.